दुष्काळ आणि अभूतपूर्व पाणी टंचाईमुळे संपूर्ण देशभर चर्चेत आलेल्या लातूर शहराला 12 एप्रिलपासून रेल्वेनं पाणी पुरवठा केला जात होता। आता ही जलदूत एक्सप्रेस सोमवारपासून बंद होते, कारण गेल्या आठवड्यात लातूर जिल्ह्यात 4 वर्षांनंतर दमदार पावसानं हजेरी लावली, ज्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साई नागझरी बंधाऱ्यात 3 दशलक्ष घनमीटर पाणी साचलंय, जे 15 दिवसाआड लातूरकरांना नळाद्वारे दिलं जाणार असून हे पाणी डिसेंबर अखेरपर्यंत पुरणार आहे। या जलदूत एक्सप्रेसद्वारे आतापर्यंत जवळपास 26 कोटी लिटर पाणी आणण्यात आलं। नागझरी आणि साईला काही प्रमाणात का पाणी होईना उपलब्ध झालेलं आहे। टंचाई बऱ्याच अंशी आता कमी झालेली आहे, त्यामुळं जी रेल्वेनं पाणी येत होतं ते बंद करण्याचा आता आम्ही विचार केलेला आहे आणि त्यानुसार रेल्वे प्रशासनाला आणि सांगली जिल्हा प्रशासनाला आम्ही त्याप्रमाणे कळवलेलं आहे। 1 ऑगस्ट पासून लातूरला नळाद्वारे पाणी पुरवठा होतोय, त्यात आता रेल्वे बंद होणार असल्यानं पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन महापालिकेने केलंय। ज्या 40 ते 50 हजार घरांच्या नळांना तोट्या बसवल्या नाहीत अशांवर आणि पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांच्या विरोधात 15 ऑगस्ट नंतर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे। नळाला तोट्या बसवण्याची आवश्यकता आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी घ्यावं। जे लोक तोट्या बसवणार नाहीत किंवा पाण्याचा अपव्यय करतील असं जर आमच्या निदर्शनास आलं तर त्यांचे कनेक्शन्स आम्ही कायमस्वरूपी डिस्कनेक्ट करणे किंवा आवश्यकता पडल्यास फौजदारी कारवाई करणे अशा प्रकारच्या सुद्धा कारवाई आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत। एकूणच मिरजहून लातूरसाठी धावलेल्या जलदूतनं लातूरकरांची मनोभावे सेवा करून तुर्तास अर्धविराम घेतलाय। त्यामुळे आहे ते पाणी काटकसरीनं वापरून पाण्याची नासाडी न करण्याची खरी जबाबदारी आहे ती लातूरकरांची। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।